यो नाला म्हणून त्याचं स्वागत करता। 9 दिवस कोणच्यावरून? वेसनावरून तो भाषण बोलणार आहे। ते आपले व्लॉग कुठं कुठं गेले सांग? दुबईला, पनवेलला, 1 करोडचे लांब पण गेले। ओम साईराम, जय शिवराय। ओम साईराम, जय शिवराय। मी राजगुरु तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या YouTube चॅनल वरती। मधीतच आपला व्लॉग टाकला हा साई भंडाऱ्याचा। आज साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळाचा साई भंडारा आहे। पाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे। मी पुण्याला होतो, पुण्याला वरून युक्ताला घेऊन आलो आणि आंघोळ करून डायरेक्ट साई भंडाऱ्यासाठी आलोय। बघा आमचा स्टार्ट आहे व्हाईट कलरचा कुर्ता घालण्याचा। मधीतच हा व्लॉग टाकतोय आणि नंतर आपण हल्दीची लग्नाची सुरुवात करणार आहोत, पण हा व्लॉग मध्ये येणार आहे। सो व्लॉगवर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आवाज मला माहिती नाही कसा येते तो, तुला काय वाटतं आवाज येत असेल की नाही? येत असेल ना? कुणाल दादा पण आहे, आवाजाची गॅरंटी नाही। तर चला टाइमपास न करता व्लॉग सुरू करूया। ओम साईराम, हाय हाय कर। हे बघा आठवण काढलीत, आता आलो मी। बघितलीत व्हिडिओ, आवडली ना? असाच नाचत राहीन तुमच्यासाठी। हे बघा साई भंडाऱ्याची सुरुवात झाली, महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे आणि इथं सर्व आपल्या कार सेविका नेहमी आपल्या सेवा करत असतात त्या तिकडे आहेत, पत्रावले आहेत तिकडं। हाय काय कोबीची भाजी, कोबीची भाजी आहे। साईराम काय घेऊन बसलात? वरण आणि प्रसाद। ओके, म्हणजे आपण इथून बादल्या वगैरे घेऊन तिकडे आतमध्ये सवय करतोय ना। साईराम साईराम साईराम। ओ मामी इकडे लक्ष द्या जरा। साईराम साईराम साईराम। ओ मामी साईराम। पुण्याला होतो, पुण्याला मगाशी झालोय। काय मगाशी बघितला, ती बाली भेटत नव्हती, ती शोधून दमलो, ती भेटली म्हणून आलोय, नाही तर माझं झालं मूड ऑफ। तुझी मागांची ही साध्यांची आहे। साईराम झालं ना आपला सर्व? भारती आहे ना, भारती मावशी बाजारपुरती आलेली आहे ना, भेटते त्यांना जाऊ, भेटते सगळ्या इथं आहे। व्हिडिओ आवडतात ना त्यांना? कुठल्या आवडल्या व्हिडिओ आपल्या? सगळ्या ना, सगळ्या आवडतात। बघा तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच ठेवा माझ्यावर। साईराम साईराम। बघा भात आहे इकडं आहे। इकडे बघा, हाय साईराम 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 साईराम। पापड करताय ना? पापड चालू आहे। हे बघा सर्व महाप्रसादाची व्यवस्था चालू आहे। सर्व साई भक्त सेवा करतायत आणि सर्व साई भक्त बसलेत। स्पीकरच्या आवाजामुळे माझा आवाज येत असेल की नाही माहिती नाही, पण सर्व सेवा चालू आहे। साईराम 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 साईराम। मामा साईराम। आपली साईंची पालखी इकडे ठेवण्यात आलेली आहे आणि सर्व दर्शनासाठी थांबलेत आणि इकडे स्टेज आहे। आपले सोमनाथ भाऊ आहेत गायक, साई भक्त मंगेश आणि इकडे पूजा आहे, सत्यनारायणाची पूजा असते। आपलं सर्व कार्य एकदम मस्त पार पडलाय, त्यासाठी सुख समृद्धासाठी आपली पूजेवर कोण कोण बसले ते मला माहिती नाही, मी थोडा बाहेर असल्यामुळे। त्यांना भेटू आपण थोड्याच वेळात। आणि सर्व इकडे बघा दर्शनासाठी थांबलेत।
साईराम साईराम. ए गावात थंडी जास्त आहे वाटतं, सर्दी झालंय. साईराम साईराम अर्जुन. साईराम साईराम. कसा आहेस कसा आहेस? तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना? हो लग्न झाला. झालं पण? झालं मग. चैन बिन घालून आला अर्जुन. साईराम आपल्याला एक दादा भेटलाय जो आपल्या सर्व प्रवासातले व्हिडिओ बघतोय. दादा कशा वाटले व्हिडिओ? मी 10 दिवसाच्या तुमचा व्हिडिओ मी पूर्णपणे सर्व बघले. व्हिडिओ कशा वाटल्या? एक नंबर. आणि आपले दादा सबस्क्राईब करतात आपल्या चॅनल. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच कायम ठेवा. दादा खोपट्याचा आहे, मुलेखंडला राहतो ना? मुळेगडचा आहे, खोपट्याला मामाकडे मुलेखंडचा आहे, खोपट्याला राहतो. दादा नाव काय? कल्पेश पाटील. कल्पेश पाटील दादा आहे. धन्यवाद दादा ओळख दाखवल्याबद्दल. इकडे बघा सर्व साई भक्त बसले. साईराम साईराम सागर. साईराम काय असे बसलेत सुने सुने. साईराम साईराम साईराम. आणि इकडे बघा मोठा ग्रुप सर्कल करून बसलाय. ओ शेठ साईराम. मी मजेत आहे. कसं दिसतंय? मस्त दिसतंय ना? मजेत आहे मी. तू कशी आहेस? बरी आहेस ना? अशीच हसत खेळत राहा. मला सगळी प्रश्न हेच विचारताय. सगळ्यांना सांगून दमलो का मी पुण्याला होतो. पुण्यावर भेटतील तुला सकाळी. आता का आता नव्हतो तर काय, जयेश पण नव्हता, मी पण नव्हतो, दोघं पण नव्हतो. बाबू मामाने बाबू मामाचा अँगल घेऊ. साईराम साईराम. शिर्डीला चला, चला रे चला, शिर्डीला चला, साईबाबांच्या दर्शनाला. आणि दर्शन घेतल्यानंतर बघा आपले प्रसाद वाट्याची सेवा करतात दोघी जणी. साईराम साईराम साईराम. बघा माझ्या भाचीचा हौशी आहेत, तुमच्यासारख्या नाही. अरे बाबा हाय. तुम्ही जेवल्यात? नाही जेवल्यात काय? मग या महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे, तुम्ही लाभ घेऊ शकता लवकरात लवकर. ती बघ ती पण बसली म्हणजे तुझा झालाय. मस्त गोड. ती काय कॅमेरावरती यायला लाजते काय? चला साईराम. हाय साईराम. गडबडीत आहेत साईराम. आता संध्याकाळी चालू आहे. हाय दक्षू. गाला बिलावर कोणाला पप्प्या घेऊन देत जाऊ नको. आत्ताच सांगा तुला. बघा छोटे पदयात्री आणि कारसेवक यांची मान सन्मान करत आहेत. आणि अर्जुनला कारसेवक बोललेला आवडत नाही, त्याला पदयात्री बोललेला आवडतंय, म्हणून अर्जुन इथं पदयात्री आहे. सर्वांना ट्रॉफी देऊन मान सन्मान करत आहेत त्यांचा.
ए लोबस हे बघा जिग्नेशचा बर्थडे आहे. बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालली आणि जिग्नेश आलेला इकडं. हॅपी बर्थडे जिग्नेश. हॅपी बर्थडे. साईराम साईराम. मस्त दिसतंय. मस्त आलं. टोपी वगैरे घालून आलात. तुमची तुम्ही ड्रेसिंग ठरवली. आम्हाला सांगितलंच नाही. चालेल. धन्यवाद साईराम. हाय साईराम. अरे बाबा. हाय साईराम. नाव काय तुझा? सर्व आहेत. सवय टाकून घे. दादा कधी पण येऊ शकते फोटो काढायला. हाय हाय. हे बघा इकडे सर्व साई सेवक सर्व मान सन्मानाची तयारी करत आहेत. आणि साईराम साईराम. एखादी आपल्याला मान सन्मानाची चिन्ह दाखव. आपल्याला ट्रॉफी बघू दे कशी आहे. बघा अशी ट्रॉफी आहे. सन्मान चिन्ह जी देण्यात येते सर्व जे आपल्यासाठी सेवा करत असतात. म्हणजे आपण सर्व साई भक्तांसाठी सन्मान चिन्ह आहे आपला मंडळातर्फे आणि शॉल.
यो तोंडापेक्षा मोठा घड्याळ बांधू घालून चाललास पुढे. हे बघा, हे बघा, राम इकडे बघ, इकडे बघ. यो का तोंडापेक्षा मोठा नाही. नऊ दिवस आपल्या पदयात्रेची सर्व सेवा करत असतात. धन्यवाद. अशी सेवा करत राहा आणि तुम्ही अशाच कायम हसत राहा. साईनाथ महाराज की, साई बाबा की. मम्मी त्यांच्या मध्ये तू 2 जोडप्यांना मान असतो. दरवर्षी 2 जोडप्यांनाच असतो. त्यापैकी एक जोडपा आपल्या समोर आहे, प्रकाश मामा आणि मामी. बघा मामी मस्त दिसते बघा. नवीन लग्न झालेल्याच वाटतात तुम्ही दोघं. ठीक आहे, धन्यवाद. सकाळी लवकर येऊ नाही शकलो, तर तुमचा पूजेचा सोला घेतला असता मी. थोडा लेट झाला मला म्हणून लेट आलो. ठीक आहे, धन्यवाद. साईराम. साईराम. आता बघा आपले सर्व कार सेवक जे 9 दिवस आपले सेवा करत असतात. आपल्याला जागेवरती बसलो काय अजिबात उठायची गरज येत नाही. ते यांच्या मुलं 9 दिवस आपली सेवा करत असतात आणि मस्त सेवा करतात. सर्वांचा आपल्या मंडळातर्फे मान सन्मान होत आहे. सगळी गडबड चालू आहे. इकडं अध्यक्ष साहेब आहेत, महेश दादा आहे, विपुल दादा आहे. बरोबर देतो. सर्वांची नावं पण लिहिली बघा. कार सेवक सर्वांची ट्रॉफीवरती नाव आहेत, त्याप्रमाणे ट्रॉफी देण्यात येत आले. नावं टाकले, अपग्रेड झाले सर्व मंडळ. धन्यवाद. खूप छान, धन्यवाद. अशी सेवा होऊ दे. भरपूर सेवा केली. आणि बघा माझे अध्यक्ष आणि आताचे कार्य अध्यक्ष संतोष गावड मामा आलेले आहेत. त्यांचा सुद्धा मान सन्मान इकडे केला जातो मंडळातर्फे. आणि 9 दिवस सातत्याने आपली सेवा केली जाते सर्वजणांची. शेवटच्या झेंड्याचे मानकरी जे आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन चालत असतात, त्यांचाच मान सन्मान आपल्या साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळातर्फे होत आहेत. आणि गुलाबाचा फूल देऊन त्यांचा मान सन्मान करत आहेत. शिर्डीला चला साईबाबांच्या दर्शनाला, साईबाबांच्या जल्लोष मात्राची लागते, कारण ते नाही बोलतात भाऊ आपलं नवीन नवीन काहीतरी द्या. आपल्या समोर प्रणव मात्र आहे, जे दरवर्षी आपले म्हात्रे ब्रदर्स आपल्या डीजेची व्यवस्था करत असतात. अशीच सेवा करत राहा आणि असेच कायम हसत राहा. आपल्या समोर आता साई भक्त समीर भोईर आहेत, प्रिन्सी भोईर आणि गार्गी भोईर आहे. जे आता समीर भोईर यांनी यंदा आपल्याला पदयात्रेसाठी टोपीची सेवा केली होती. उन्हापासून संरक्षणासाठी टोपीची व्यवस्था केली, त्यांनी भरपूर सेवा केलेली आहे. हो समीर भोईर साहेब, साईराम. साईराम. अशी सेवा करत राहा. ओम साईराम. लग्नांमध्ये दादासोबत व्हिडिओ काढायला नव्हताच. दादा बोलले नाही माझा सर्दी झाली. सर्दी का नाकाशी व्हिडिओ काढायचा होता. जाऊन दे, ते झाला आता. पण दादाने आम्हाला सपोर्ट केला. तू नव्हताच पण त्याने एकट्याने हँडल केला व्हिडिओ सगळ्या रात्र. पण झालं तू ना आलास त्याचं कारण येऊ ना आला म्हणून त्याचं स्वागत करता. 9 दिवस थकलवली. आमच्या शब्दाला मान दिला नाही. घरी गेलतो, घरी पण गेलतो आम्ही साईरामला आणायला, तरी आम्हाला थकलावली. असते पुढल्या वर्षी येशील ना. आम्हाला असं पण असो, रागीट असो, काय असो, पण आमच्या ग्रुपमध्ये आला का त्याचा राग असा पण आम्ही शांत करतो. कारण नाही सांगितला. मग तो राग शांत करता तुम्ही. मग गेलेला मामांवर का पिसरलेला तो मामा तर चुकीचा झाला. म्हणजे बोलायचा कोणता मामाला होता,
येता आणि कोणच्या येतात त्याच्यामुळे याला राग आला. हो म्हणजे हा बघा आपला अर्जुन, साई सेवक अर्जुन आणि त्याची मम्मी आहेत पदयात्री अर्जुन. पदयात्री बोलल्यावर त्याला आवडते. मम्मी आहे त्याची. तुमचा मुलगा खूप गोड आहे, आमच्यासोबत 9 दिवस हसत खेळत होता आणि तुम्ही आता बघत असाल त्याला सर्वांसोबत हसत केलं. त्याने ओळख त्यांची सर्वांसोबत आहे त्याची ओळख. बघितलं म्हणून आता पुढच्याला पण त्याला 100% पाठवा. आमचा लक्ष आमच्या सोबतच असते तो. पाठवणारच ना. हा. तो बोललेलाच आहे आणि मी तेव्हाच बोललेले जेव्हा तुम्ही व्हिडिओ काढलेले हा. तेव्हा तुम्ही त्याला जेवढं सांभाळलात ना हा. तेव्हाच मी ठरवलं की याला दरवर्षी पाठवणार. नक्कीच नक्कीच दरवर्षी. आणि तू येशील ना? सुट्टी नसली तरी सुट्टी काढून यायचा. हा येशील ना? चल बोलो ओम साईराम. साईराम. शुभांगी थली कल्पना पाटील अलका थली पायी शिर्डीला चालली. पंचपक्वान जेवण बनवी ती सेवाचारींची ती ख्याती. पंचपक्वान जेवण बनवी ती सेवाचारींची ती ख्याती. साईचा आशीर्वाद त्या माऊलीना निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. रजनी म्हात्रे जयश्री थली त्यांना साई सेवा घडली. प्रेमा म्हात्रे दमयंती लाड साई सेवेत दंगली. दरवर्षी येती दिंडीला साई भक्तांच्या सेवेला. दरवर्षी येती दिंडीला साई भक्तांच्या सेवेला. साई बाबांचा जय घोष केला. निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. मीना म्हात्रे मथुर थली त्यांनी भक्तांची सेवा ती केली. पंग जेवणाची वाढली गोड जेवाला पुरणपोळी. यमुना भगत ती आली जोडीला तेजश्री थली. यमुना भगत ती आली जोडीला तेजश्री थली. पावला साई त्यांच्या हा केला. निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. चला रे चला शिर्डीला चला. चला रे चला शिर्डीला चला. साई बाबांच्या दर्शनाला. साई बाबांच्या दर्शनाला. निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा. समोर आता वरदथली आहे. वरदथली काय बोलणार आहेस? मी भाषण बोलणार. कोणच्यावरून? व्यसनावरून. व्यसनावरून तो भाषण बोलणार आहे. हा बोल. एका एका व्यसनाचे वर्णन फार मोठे आहे. मी तुम्हाला एका भाषेत सांगतो. दूत हा धर्माच्या आहारी गेला होता. त्याला किती दुःख भोगावी लागली. मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाही. कारण जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांना मांस भक्षण करण्याचा अधिकार आहे.
आणि जे प्राणी ओठाने पाणी पितात ते कधीच मांस खात नाही. गाय, म्हैस, शेळी, मेंढ्या हे कधी मांस भक्षण करतात का? शास्त्राच्या विरुद्ध वागणारा असा एकच प्राणी जो ओठाने पाणी पिणारा व मांस खाणारा. तो प्राणी तुम्ही कुठे पाहिलात का? त्याचं नाव माहित आहे का कोणला? माणूस. त्यात मला माहितच होतं, कोण नाही सांगणार, मीच सांगतो. त्या प्राण्याचं नाव आहे मनुष्य प्राणी. इतर प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही, पण मानवाने आपला धर्म सोडला. बाबांनो, कुठलाही व्यसन करणे गुन्हा आहे. दारूचं व्यसन करणे गुन्हा वाईट आहे. त्याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक, आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. 2, शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. 3, माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली. 4, उच्च शिक्षण चालू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली. तिने ताण नाही भागली, मग चालू केली देशी बाटली. ती का बरी नाही वाटली, मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली, पण खिशाची तिजोरी ताटली. मग चालू केली गावठी बाटली. ती बरी वाटली, पण जास्त घेऊन आतडीच फाटली. दवाखान्यात गेलो, डॉक्टराईस लावली सलाईनची बाटली. त्या बाटलीचं पण काय भाग आहे ना, शेवटी प्राणज्योत मावळली. बॉडी घरी आणली, अंघोळ घातली, गुलाब पाणी आणि अत्तरची बाटली. त्याने पण हाऊस नाही पिटली. चित्तेवर ठेवली रॉकेलची बाटली. ती ओतली, तिथेच हाऊस पिटली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. म्हणून सांगतो, कुठलाही व्यसन करणे गुन्हा आहे. थँक्यू. साईराम. वरदथली यांचा आपल्या मंडळातर्फे मान सन्मान होत आहेत. मस्त भाषण दिला व्यसनावरून. हाय साईराम. साईराम. हो शेठ. साईराम. 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 साईराम बोल. साईराम. यंदा पूजेचा मान तुम्हाला होता ना, नंतर भेटतो तुम्हाला. हाय हाय. कशी आहेस? बरी आहेस? टीव्हीच्या बाहेर येते ना मी. पूर्वी काहीतरी सांगते, आपले व्लॉग कुठं कुठं गेलेत सांग. दुबईला, पनवेलला 1 करोडचे लांब पण गेले. दुबईला, पनवेलला आणि 1 करोडचे लांब गेलेले आहेत आपले व्लॉग. आणि ती नेहमी आपल्याला कधी कॅमेरा नाही तरी हौशीने आपल्याला शूट देत असते, बरोबर ना. थँक्यू. आता जे उत्तर पूजा आणि आता म्हणजे पूजा झालेली ना, तर जागरण करायला लागतं ना पूजेला आपल्याला. तर आता माझं मत आहे काय, गेल्या टायमाला पूजेसाठी बोलून बसलेले त्यांनी पूजेचं जागरण करणं गरजेचं आहे. तर कोण कोण राहणार, मला असं वाटतं संतोष दादाचं राहणंच आहे आणि प्रकाश दादा राहणार. त्याच्या जोडीला तुम्हाला कोण पाहिजे? जागरण बोललं तर जागवणार पाहिजे. जागरण बोललं तर जागवणार पाहिजे. झोपताना लात मारायची सवय आहे. बघू चालेल, प्रयत्न करतो. साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळाचा साई भंडारा पूर्ण झालेला आहे. एकदम मस्त पार पाडला सर्वांनी. आणि आपल्या समोर आता सर्व साई भक्त आहेत. आता तेच ब्लॉग एंड करणार आहेत. काय बोलल चॅलेंज बोलल. हिरो बदलायला लागेल. जल्दी पण पनवेल निकालच्या नाही का डायरेक्ट टाकायला लागेल तुला. यंदाचा दिंडीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि साई भंडारा पण कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि पुढच्या वर्षी नक्की बघा आणि नक्की या दिंडीला सगळेच जण मिळून येऊ शकता असे मी खात्री करतो.
ओम साईराम. ओम साईराम. तर आता ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साईराम. साई बाबा की